सकाळचे बरोबर 7 वाजले होते. विहानच्या खोलीचा दरवाजा झटक्याने उघडला आणि जशी अंशिका आत गेली तसा तिच्या हातातून काचेचा जग खाली फरशीवर पडला. छन ककचा मोठा आवाज खोलीभर घुमला. चादर अंगाखाली घेऊन पलंगावर झोपलेला विहान दचकून जागा झाला. त्याच्या डोळ्यात झोपेपेक्षा रागच जास्त होता. जमिनीवर विखुरलेल्या काचेच्या तुकड्यांकडे पाहून अंशिका भीतीने थरथर कापत होती. तिचे हात जोरजोरात थरथरत होते. काय झालं? सकाळी सकाळी हा कसला नाटकपणा? विहान आपले विस्कटलेले केस मागे सारत ओरडला. ते आईने तुला ग्रीन टी पाठवली. अंशिकाने घाबरून वर पाहिले. तिच्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. तिचा आवाज घशात अडकला होता. अंशिकाच्या चेहऱ्यावरून ओघळलेले अश्रू पाहून विहानचा संताप आणखीनच वाढला. आपल्या आजोबांनी हे रडणारे यंत्र आपल्या वाट्याला आणले आहे याबद्दल तो आपल्या नशिबावर हळहळला. बघ, माझ्यासमोर अश्रू ढाळण्याची काही गरज नाही. नुकसान तर तूच केलंस आणि आता स्वतःला पीडित दाखवतेस. तुला काही शिष्टाचार आहे की नाही? त्याचा आवाज ठाम होता. जर त्याचे चालले असते तर त्याने त्या मुलीला ताबडतोब घरातून बाहेरचा रस्ता दाखवला असता. पण आजोबांच्या भीतीने त्याला रोखले होते. मी फक्त अंशिकाने चुटकी वाजवत आपली नजर खाली झुकवली. बस झालं. एकही शब्द बोलू नकोस. इथून चालती हो आणि कोणाला तरी हा पसारा साफ करायला सांग. पुन्हा माझ्या खोलीच्या आसपास कुठेही दिसू नकोस. विहानने उशी पुन्हा सरळ करत तिला कडक शब्दात ताकीद दिली. अंशिकाने गप्पपणे मान हलवली आणि पटकन खोलीतून बाहेर पडली. खरं तर अंशिका काल रात्री या घरात पाऊल ठेवल्यापासून क्षणभरही झोपली नव्हती. या आलिशान अनोख्या बंगल्यात ती इतकी घाबरली होती की विहानच्या खोलीतल्या सोफ्यावर बसून ती रात्रभर जागीच राहिली होती. सकाळी जेव्हा सगळे झोपले होते तेव्हा स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी ती आईला मदत करायला स्वयंपाकघरात गेली होती. थोड्या वेळाने जेव्हा विहान आवरून दिवाणखान्यात खाली आला तेव्हा त्याने पाहिले की त्याची आजी जेवणाच्या टेबलापाशी बसून वर्तमानपत्र वाचत होते. विहान, इकडे ये. आजीचा आवाज नेहमीप्रमाणे अधिकारवाणीचा होता. विहान हळूच तिच्या बाजूला जाऊन बसला. काय झालं आजी? सकाळी सकाळीच तुमचा मूड का खराब आहे? आजीने वर्तमानपत्र बाजूला ठेवून त्याच्या डोळ्यात पाहत म्हटले. मला रीटा करून विहानच्या आईकडून कळले की अंशिका काल रात्री रात्रभर सोफ्यावर बसून होती. तू तिला पलंगावर झोपायलाही जागा दिली नाहीस. विहान, ती या घराची सून आहे, कैदी नाही. विहानने चिडून डोक्याला हात लावला. आजी, मी तिला खोलीतून बाहेर काढलं नाही. ती एका कोपऱ्यात घाबरून बसली होती. आता जर ती माझ्या खोलीत घाबरत असेल तर त्यात माझा काय दोष आहे? तू उगाच मला दोष देत आहेस. वाद घालू नकोस. तिला शहरातील पद्धतींची सवय नाही. तिला आरामदायक वाटेल याची काळजी घेणं ही तुझी जबाबदारी आहे. भविष्यात जर माझ्याकडे काही तक्रार आल्या तर माझ्यापेक्षा जास्त दुःख कुणालाही होणार नाही. आजी बोट वर करत कठोरपणे म्हणाली. विहानने चहाचा कप खाली ठेवला आणि रागाने उठून उभा राहिला. तुम्हा सर्वांना तिची काळजी आहे. माझ्या स्वातंत्र्याची कोणालाही पर्वा नाही. त्याने पाय आपटले आणि घराचा उंबरठा ओलांडला. त्याला ऑफिसला जाऊन आपल्या स्टार्टअपवर काम करून या घरातील घुसमट करणाऱ्या वातावरणातून सुटका हवी होती. विहान त्याच्या विद्यापीठाच्या शेवटच्या वर्षात होता आणि एका नवीन टेक स्टार्टअपचे व्यवस्थापनही करत होता. तो एखाद्या मॉडेलसारखा आकर्षक होता. 6 फुटापेक्षा जास्त उंची, मजबूत खांदे आणि त्याच्या डोळ्यात एक विचित्र अहंकार होता. विद्यापीठातील अर्ध्या मुली त्याची एक झलक पाहण्यासाठी आतुर होत्या. पण विहानने कधीही कोणाकडेही लक्ष दिले नव्हते. तो आपले आयुष्य स्वतःच्या नियमांनुसार जगत होता. पण आठवड्याभरापूर्वी जेव्हा त्याचे आजोबा अमरनाथजींना अचानक त्यांच्या दिवंगत मित्राची आठवण झाली तेव्हा त्याचे परिपूर्ण आयुष्य पूर्णपणे उलटेपालटे झाले. काही वर्षापूर्वी एका अपघातात अंशिकाच्या आईवडिलांचा मृत्यू झाला. ते सर्व संपले होते. तेव्हापासून ती गावात तिच्या लोभी काका रमेश सोबत राहत होती. जेव्हा जेव्हा आजोबा अंशिकाची चौकशी करायला कॉल करत असायचे तेव्हा तिचा काका नेहमी खोटे सांगायचा की ती एका चांगल्या कॉलेजमध्ये शिकत आहे आणि खूप आनंदी आहे. खरे तर तिच्या काकानेच तिला 10वी नंतर शिक्षण सोडायला भाग पाडले होते आणि तिला मोलकरीण बनवले होते. जेव्हा आजोबा अमरनाथ आपला नातू विहानसोबत गावातील वडिलोपार्जित वाड्यात पोहोचले तेव्हा तिथले दृश्य पाहून त्यांना धक्काच बसला. अंशिकाचे लग्न एका लोभी मध्यमवयीन कंत्राटदाराशी गुपचूप लावले जात होते, जो केवळ पैशांच्या जोरावर अंशिकाला त्याच्याशी लग्न करण्यास भाग पाडत होता. एक प्रकारे तो तिची खरेदी करत होता. जेव्हा रमेश काकांनी अमरनाथजींना पाहिले तेव्हा ते कुटीलपणे हसले आणि म्हणाले, अहो अमरनाथजी, बघा, आम्ही आमच्या मुलीसाठी किती शाही घर शोधले आहे.
चौधरी साहेब तिला राणीसारखी वागणूक देतील. आजोबांचा संताप अनावर झाला. क्षणभरही न दवडता त्यांनी रमेश काकांची कॉलर पकडून त्यांना जोरात ढकलले. तुम्हाला लाज वाटत नाही का? स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही त्या निष्पाप मुलीचे आयुष्य नरकात ढकलत होतात का? मी तिला इथे क्षणभरही राहू देणार नाही. तिथे तिथे उपस्थित असलेले कॉन्ट्रॅक्टरचे गुंड उभे राहिले. परिस्थिती बिघडत असल्याचे पाहून रमेश काकांनी आपली रणनीती बदलली आणि ओरडून म्हणाले, खूप प्रेमाने, जर तुम्ही तिचे इतके हितचिंतक असाल तर या शहरातून आलेल्या तुमच्या नातवाशी तिचं लग्न इथेच याच विवाहस्थळी आत्ताच्या आत्ता लावून द्या. नाहीतर ही मुलगी आज त्या कॉन्ट्रॅक्टरच्या घरी जाईल. तुमच्यात तेवढी हिंमत आहे का? हे सगळे एक नाटक आहे असे समजून दूर उभा असलेला विहान आपले नाव ऐकून थक्क झाला. काय आजोबा, हा काय मूर्खपणा आहे? मी या अशिक्षित असंस्कृत मुलीशी लग्न का करू? माझे स्वतःचे मानदंड आहेत. आजोबांनी विहानला बाजूला ओढले. त्याच्या डोळ्यात अश्रू होते, पण त्यांचा आवाज मात्र खंबीर होता. विहान, माझ्या मित्राने मरताना माझ्याकडून वचन घेतले होते की मी त्याच्या नातीची काळजी घेईन. जर तू आज तिच्याशी लग्न केले नाहीस तर मी तुला माझ्या सर्व मालमत्तेतून आणि व्यवसायातून बेदखल करीन. मी तुझ्या स्टार्टअपमधील माझी गुंतवणूकसुद्धा काढून घेईन. विहानच्या पायाखालची जणू जमीनच सरकली. तो आपले करिअर, आपला व्यवसाय धोक्यात घालू शकत नव्हता. तो एका भयंकर पेचात सापडला होता. आजोबा, तुम्ही माझ्यावर खूप मोठा अन्याय करत आहात. मी हे लग्न कधीही मनापासून स्वीकारणार नाही, विहान रागाने थरथरत म्हणाला. पण आजोबांनी त्याचं ऐकलं नाही आणि त्याच रात्री कोणताही गाजावाजा न करता विहान आणि अंशिकाचं जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आलं. आणि आता ती मुलगी त्याच्या घरी आली होती, जी त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी डोकेदुखी बनली होती. त्याला हरवल्यासारखं वाटत होतं. तो रागाने गाडी चालवत होता. त्याची नजर सारखी पुढच्या आरशाकडे जात होती, जिथे स्टेअरिंग मागे बसलेली अंशिका स्पष्ट दिसत होती. तिने आपल्या साडीचा पदर मागे सारला होता आणि डोळे विस्फाटून बाहेरच्या उंच इमारती आणि वाहतुकींकडे पाहत होती. जणू काही एखादा परग्रहवासी पहिल्यांदाच पृथ्वीवर आला आहे. अचानक आरशात तिची नजर विहानच्या रागवलेल्या लाल डोळ्यांची भिडली. त्यामुळे ती घाबरली आणि लगेच आपला पदर पुढे ओढून सरळ बसली. हे पाहून विहानने स्वतःच्या डोक्यावर हात मारला. अरे देवा, जुन्या कृष्ण धवल चित्रपटांमधील पात्रांसारखं माझ्या नशिबात एखादी साधीसुधी नायिका उरली होती का? जर माझ्या मित्रांनी हे पाहिले तर ते मला हसून हसून मारून टाकतील. विहानने लग्नमंडपात त्याचे आजोबा अमरनाथ यांच्याकडून शपथ घेतली होती की जोपर्यंत तो त्याची पदवी पूर्ण करत नाही तोपर्यंत ते या जबरदस्तीच्या लग्नाबद्दल कुणालाही सांगणार नाहीत. आजोबांनी सुरुवातीला होकार दिला होता, पण शहरात आल्यावर त्यांनी आनंद साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंबाला बोलावले. इतकेच नाही तर त्यांनी त्या संध्याकाळी घरी एक छोटा कौटुंबिक कार्यक्रम आयोजित केला होता आणि विहानच्या कॉलेजमधील मित्रांनाही आमंत्रित केले होते. आजोबांच्या फोनमध्ये मित्रांचे नंबर सेव्ह केलेल्या त्या दिवसाला तो कोसत होता. त्या संध्याकाळी जेव्हा विहान चिडून त्याच्या खोलीत परत आला तेव्हा अंशिका पलंगाच्या कोपऱ्यात मान खाली घालून बसली होती. ती ती क्षणात जमिनीवर कोसळेल असे वाटत होते. सरळ बस आणि कृपया माझ्यासमोर टीव्ही मालिकांमधील पीडित सुनेचं हे नाटक बंद कर, विहान कठोर आवाजात म्हणाला आणि जाऊन पलंगाच्या दुसऱ्या कोपऱ्यात बसला. अंशिका घाबरली आणि लगेचच पलंगावरून खाली उतरू लागली. थांब जरा, मी तुला खाणार नाही. माझी टेस्ट एवढी वाईटही नाही. विहान शेवटचे शब्द स्वतःशीच पुटपुटला. मग धमकीच्या स्वरात त्याने विचारले, सांग, तुझं एज्युकेशन काय झालं आहे? तू किती शिकलेली आहेस? अंशिकाने डोळे मोठे करून निरागसपणे हसत म्हटले, मला कोणताही संसर्ग नाही. मी आज सकाळीच आंघोळ केली आहे. विहानला आपलं डोकं पलंगाच्या डोक्यावरील भागावर आपटून घ्यावंसं वाटलं. तो ओरडला, अगं, मी इन्फेक्शनबद्दल विचारत नाहीये. मी तुझ्या पात्रतेबद्दल विचारतोय, तुझ्या शिक्षणाबद्दल. अरे मग असा मराठीत स्पष्टपणे सांग. अंशिका सुटकेचा निश्वास टाकला आणि अभिमानाने म्हणाली, मी सरकारी शाळेतून 10वी पास झाले आणि तुम्हाला माहीत आहे का, संपूर्ण गावात मला एकाही विषयात एटीकेटी लागलेली नाही. मला परफेक्ट 60% मिळाले आणि तेही कॉफी न करता. विहानने आपला चेहरा उशीत खुपसला. तो स्वतः विद्यापीठात सुवर्णपदक विजेता आणि टॉपर होता. एका सुशिक्षित उच्चभ्रू आधुनिक मुलीशी लग्न करून शहरात आपली शान दाखवायची असा त्याने विचार केला होता. पण इथूनच एका दुःखद कथेची सुरुवात झाली होती. बरं मला सांगा, तुझे छंद काय आहेत? म्हणजे तू तुझ्या मोकळ्या वेळेत काय करतेस? हे ऐकून अंशिका रडू लागली. मला पेरूच्या झाडावर चढायला आणि पोपटाचा पाठलाग करायला खूप आवडतं आणि शेजारच्या काकूंच्या दाराची बेल वाजवून लपणे हा माझा सर्वात आवडता छंद आहे. शिवाय मी गावातल्या मुलांसोबत गिल्लीदंडा आणि गोट्या खेळायची.
मी सामन्यांमध्ये नेहमी सगळ्यांना हरवायचे. अंशिकाच्या धोकादायक सवयी ऐकून विहानला वाटले की त्याने ताबडतोब आपल्या जीवन विम्याचे नूतनीकरण करावे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि गंभीर आवाजात म्हणाला, "बघ अंशिका, नीट ऐक. मी या लग्नासाठी अजिबात तयार नव्हतो. आजोबांनी मला ब्लॅकमेल केले, म्हणून मला हो म्हणावे लागले. आपण एकाच घरात राहू, पण आपल्यात नवरा-बायकोसारखं कोणतंच नातं कधीही तयार होणार नाही. हो, बाहेरच्या जगासमोर आणि घरासमोर तुला असं नाटक करावं लागेल की आपण एक आनंदी जोडपं आहोत. आणि जर मी आजोबांना सांगितलं की तू माझ्याशी धड बोलत देखील नाहीस," अंशिकाने डोळ्यात पाणी आणून विचारले, "तर मी तुला आत्ताच्या आत्ता तुझ्या त्या लोभी काकांकडे सोडून देईन." विहान धमकीच्या स्वरात म्हणाला. अंशिकाच्या डोळ्यात पाणी आले. "नाही, नाही. तिकडे जाऊन मला अजून मरायचं नाहीये. माझी स्वप्न अजून पूर्ण झालेली नाहीत. जोपर्यंत माझ्या घराच्या अंगणात खूप मुलं खेळत नाहीत, तोपर्यंत मी हार मानणार नाही." विहानच्या डोक्यात विचारांचे काहूर माजले. इतक्या विचित्र कारणाने रडणाऱ्या या मुलीला कसे हाताळायचे हे त्याला सुचत नव्हते. "ठीक आहे, ठीक आहे. मी तुला तुझ्या गावी पाठवणार नाही, पण हा करार लक्षात ठेव. आता जा, कपडे बदल आणि आराम कर." अंशिका मनातल्या मनात विहानला शिव्या देत वॉशरूममध्ये गेली. आरशासमोर उभी राहून ती स्वतःशीच म्हणाली, "हा मिस्टर विहान किती गर्विष्ठ आहे. बघ, एक दिवस तो माझ्यावर अगदी चित्रपटातील करीना कपूरसारखा वेड्यासारखा प्रेम करशील. तू माझ्या मागे मागे फिरशील, पण मी म्हणेन, 'चालता हो मूर्खा, मी तुझ्याकडे अजिबात लक्ष देणार नाही.'" स्वतःचा बचाव करत तिने एक फिल्मी संवाद उच्चारला. दुसऱ्या दिवशी सकाळी त्या विचित्र वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी विहान ताबडतोब आपल्या गाडीतून घरातून बाहेर पडला. त्याने गाडी रस्त्याच्या कडेला उभी केली आणि आपला कॉलेजमधील जवळचा मित्र समीरला फोन केला. फोनवर तो समीरला आपल्या नशिबाबद्दल सांगू लागला. समीरने फोनवर त्याचं संपूर्ण संभाषण ऐकलं आणि हसत हसत एक भन्नाट कल्पना सुचवली. "बघ विहान, तू जितका जास्त चिडशील तितका जास्त आजोबा तुझ्यावर दबाव टाकतील. एक काम कर, त्या मुलीला शहराची शान आणि तुझी उच्चभ्रू जीवनशैली दाखव. तिला मोठ्या मॉल्स आणि आधुनिक ठिकाणी घेऊन जा. ती गावाकडची एक साधी मुलगी आहे. शहराचा हा सगळा डामडौल पाहून ती घाबरून जाईल आणि तुझ्या आजोबांना सांगेन की तिला गावी परत जायचे आहे. तुझे काम कोणत्याही त्रासाशिवाय पार पडेल." विहानच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य उमटले. "समीर, तू माझा खरा मित्र आहेस. ही कल्पना एकदम योग्य आहे." विहानने लगेच गाडी वळवली आणि तो घरी परतला. घराच्या दिवाणखान्यात पाऊल ठेवताच विहानला वाटले की आज पुन्हा आजोबा त्याचा क्लास घेतील. पण विहानने आधीच डाव उलटला. "आजोबा, मी विचार करत होतो की अंशिका कालच गावाहून आली आहे, तर तिला आपले हे शहर फिरवून आणू का? मी तिची छान खरेदी देखील करेल." काल रात्रीच्या प्रकारावरून विहानला ओरडण्याच्या विचारात असलेले आजोबा हे ऐकून खूपच आनंदी झाले. "अरे विहान पोरा, तू माझ्या मनाची इच्छाच चोरलीस. जा, तिला घेऊन जा आणि तिला जे काही हवं ते घेऊन दे." थोड्याच वेळात विहान आणि अंशिका शहरातील सर्वात मोठ्या आणि सर्वात महागड्या शॉपिंग मॉलमध्ये होते. समीरच्या योजनेनुसार विहानला शहराच्या रीतीभाती दाखवून अंशिकाला घाबरवायचे होते. मॉलमध्ये शिरताच त्यांना वर जाणारा एक एक्सलेटर दिसला. तो डगमगणारा जिना पाहून अंशिका जागी स्तब्ध झाली. त्या जिन्याची अवस्था पाहून ती तिथेच गोठून गेली. हा जिना स्वतःहून वर कसा जात आहे? यात काही भूत आहे का? घाबरलेल्या अंशिकाने विहानचा हात घट्ट धरला. विहानने आपले हसू दाबून म्हटले, "हे भूत नाही, याला चालती शिडी म्हणतात. चल, यावर पाऊल ठेवू." "नाही, नाही, मी जाणार नाही. ते मला गिळून टाकेल." अंशिका ओरडू लागली. मॉलचे सुरक्षा रक्षक आणि ये-जा करणारे श्रीमंत लोक त्यांच्याकडे पाहू लागले. विहानला लाज वाटली. दात ओठ खाऊन त्याने अंशिकाला थांबवण्याचा प्रयत्न केला. त्याने अंशिकाचा हात ओढला. "ओरडू नकोस. माझ्यासोबत शांतपणे लिफ्टमध्ये चल." विहान तिला एका खूप महागड्या आंतरराष्ट्रीय ब्रँडच्या शोरूममध्ये घेऊन गेला. त्याने एक ड्रेस निवडला. तो अंशिका समोर ठेवला आणि सेल्स गर्लला म्हणाला, "हा तिच्यासाठी पॅक करा." त्या लहानशा कपड्याची किंमत 60,000 पाहताच अंशिकाला धक्काच बसला. ती लगेच विहानच्या कानाजवळ वाकली आणि कुजबुजली, "अरे देवा, एवढ्या पैशात आमच्या संपूर्ण गावाला महिन्याभराचं रेशन विकत घेता येईल. ही मुलगी आपल्याला लुटते. चला इथून निघून जाऊया." विहानने एक दीर्घ श्वास घेतला आणि चिडून म्हणाला, "गप्प बस. मी जे देतोय ते घे. काही अडचण आलीच तर आपल्याकडे आजोबांचं ब्लॅक कार्ड आहे. फायदा घे आजच्या दिवसापुरता." अंशिकाला घाबरवण्याच्या प्रयत्नात विहानने स्वतःसाठीही खूप महागडी खरेदी केली. ते दोघे खरेदीच्या अनेक पिशव्या घेऊन मॉलमधून बाहेर पडत असताना विहानची कॉलेजमधील सर्वात गर्विष्ठ आणि श्रीमंत वर्गमैत्रीण नेहा समोरून आली. नेहा नेहमीच विहानला पटवण्याचा प्रयत्न करत असे. "ओ
ओ गॉड विहान तू इथे, नेहा आनंदाने म्हणाली आणि विचार न करता तिने विहानला मिठी मारली. हाय, मला तुझी खूप आठवण येत होती. नेहा विहानला मिठी मारत आहे हे पाहून अंशिकाचा राग भडकला. गावाच्या शिष्टाचाराच्या दृष्टीनेही ही एक गंभीर चूक आहे असे तिला वाटले. तिने लगेच हस्तक्षेप करून नेहाला विहानपासून दूर खेचले. ए ए कोण आहेस तू मुली, आणि माझ्या नवऱ्याला का चिटकून उभी आहेस? तुझी लाज विकली आहेस का तू? अंशिका कमरेवर हात ठेवून गावाकडच्या थाटात रागावली. साधा सूट घातलेल्या आणि हातात अनेक पिशव्या घेतलेल्या अंशिकाला नेहाने आश्चर्याने वरपासून खालपर्यंत निहाळले. नाक मोडत नेहाने विहानला विचारले, विहान ही तुझी नवीन मोलकरीण आहे का? किती उद्धटपणा! मोलकरीण हा शब्द ऐकून विहानला धक्काच बसला. त्याला अंशिका आवडत नसली तरी ती त्याच्या कुटुंबाचा अभिमान आणि त्याची पत्नी होती. त्याने नेहाकडे कठोर नजरेने पाहिले आणि स्पष्ट आवाजात म्हणाला, तुझी जीभ बंद कर नेहा. ही माझ्या घराची मोलकरीण नाही तर माझी पत्नी आहे. श्रीमती अंशिका विहान मल्होत्रा. हे ऐकून नेहाच्या पायाखालची जमीन सरकली. आश्चर्याने तिचे तोंड उघडेच राहिले. वा, पत्नी विहान, तू हिच्याशी लग्न केलंस? जिच्यासाठी तू कॉलेजमधल्या सगळ्यात सुंदर मुलींना नाकारलं होतंस, ही आहे ती? वाह, माझा विश्वासच बसत नाही. नेहाचा आवाज उपहासात्मक होता, दचकलेला होता. नेहा आणखी काही बोलण्याआधीच अंशिकाने पटकन विहानचा हात आपल्या हातात पकडला आणि नेहाकडे बघून डोळे फिरवत म्हणाली, हो, मीच त्याच्या स्वप्नाची राणी आहे. आता तुझे मोठे डोळे मीठ, नाहीतर आत माशी शिरेल. विहानजी चला, या शहरातील हवा आवडत नाहीये मला. अंशिकाने विहानचा हात पकडला आणि त्याला गाडीकडे ओढत नेले. तर नेहा रागाने आणि मत्सराने पाय आपटत तिथेच उभी राहिली. तो गाडीजवळ पोहोचताच विहानने तिचा हात झटकून दूर केला आणि रागाने ओरडला, हा कसला उद्धटपणा होता? अंशिका, तिथे त्या मुलीसमोर तोंड उघडायला तुला कोणी सांगितलं? माझ्या परवानगीशिवाय काहीही बोलू नकोस असं मी तुला सांगितलं होतं. मग तू तिथे तो सगळा गोंधळ का घातलास? त्याच्या ओरडण्याने अंशिका दचकली, पण आता भीतीसोबतच तिच्या डोळ्यात एक विचित्र हक्क भावनाही दिसत होती. विहानचा आवाज अधिकच धारदार आणि संतप्त झाला होता. मॉल बाहेरून जाणारे लोक त्यांच्याकडे विचित्र नजरेने पाहत होते. अंशिकाला वाटले की जमीन दुभंगून तिला गिळून टाकावी. तिने आपली नजर खाली झोकवली आणि रडण्याच्या सवयीप्रमाणे डोळे मिटून घेतले. ती मुकाट्याने रडू लागली. त्या गावकडच्या मुलीसारखं रडणं बंद कर. प्रत्येक लहान-सहान गोष्टींवरून रडणाऱ्या मुलींचा मला तिरस्कार आहे. विहान तिचा हात पकडून तिला गाडीकडे ओढत म्हणाला, आणि लक्षात ठेव, पुढच्या वेळी जर तू माझ्या परवानगीशिवाय कोणासमोर तोंड उघडलंस तर मी तुला लगेच गावाला परत पाठवून देईन. शांतपणे रडण्याऐवजी अंशिका आता लहान मुलांसारखी हुंदके देत होती. तिला असे रडताना पाहून विहानचा संयम सुटला आणि त्याने तिला स्वतःकडे ओढले. अंशिका थेट विहानच्या मजबूत छातीवर येऊन पडली. अंशिकाच्या कोमल स्पर्शानेच जणू त्यांच्यात विजेचा प्रवाहच संचारला. विहानचा हात तिच्या बारीक कमरेवर होता. अंशिकाचा जलद श्वास विहानच्या मानेवर जाणवत होता. विहानचा श्वास क्षणभर थांबला, पण आपली अस्वस्थता लपवत तो तिच्या कानाजवळ झुकला आणि कुजबुजला, मला तुझं रडणं आता आणखी ऐकायचं नाहीये, नाहीतर मी तुला इथेच सोडून जाईल. धमकीचा परिणाम झाला. अंशिकाने आपले हुंदके दाबले आणि ती गाडीत बसली. थोड्या अंतरावर गेल्यावर विहानच्या लक्षात आले की आपण तिच्यावर ओरडायला नको होते. ऐक, विहानने बोलणं सुरू करण्याचा प्रयत्न केला, पण अंशिका रागाने म्हणाली, काळजी करू नका मिस्टर विहान, मी आजोबांकडे तुमच्याबद्दल तक्रार करणार नाही. तुमच्यापेक्षा मला माझ्या आत्मसन्मानाची जास्त काळजी आहे. ती खिडकी बाहेर बघत म्हणाली. विहानने एक दीर्घ श्वास घेतला. मी तसं म्हणत नव्हतो. थोड्या वेळापूर्वी मॉलमध्ये जे घडलं त्यासाठी मी माफी मागतो. मला त्या स्वरात बोलायला नको होतं. अंशिका त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या डोळ्यांच्या कडा अजूनही पाणावलेल्या होत्या. ठीक आहे, मला माझ्या मर्यादा कळल्या आहेत. आतापासून मी माझ्या मर्यादेत राहीन. विहानला अशा अवस्थेत पाहून ती खूप घाबरली होती. उरलेला प्रवास शांततेत पार पडला. पुढचे काही दिवस खूप धावपळीचे होते. अंशिकाच्या कॉलेज प्रवेशाबद्दल आजोबांना सांगितलेले खोटे सिद्ध करण्यासाठी विहान रात्रंदिवस काम करत होता. अडचण अशी होती की अंशिकाची 10वीची प्रमाणपत्रे गावातील तिचा लोभी काका रमेशकडे होते आणि तो एखाद्या खजिन्याला चिटकून बसलेल्या सापाप्रमाणे त्यांना चिटकून बसला होता. मोठ्या कष्टाने विहानने कायदेशीर मार्गाने नवीन कागदपत्रे मिळवली. दरम्यान अंशिका घरकामात मदत करू लागली होती. विहानची आई रीता एक खूप शांत आणि प्रेमळ स्त्री होती. ती अंशिकाला आपल्या मुलीप्रमाणेच वागवत असे. तिला स्वयंपाकाची खूप आवड होती. या मोठ्या बंगल्यात असा नियम होता की नोकर साफसफाई करत असले तरी स्वयंपाकघराची जबाबदारी नेहमी घरातील स्त्रियांनीच
सांभाळायला हवी. एके दिवशी विहानची त्याच्या स्टार्टअपशी संबंधित एका मोठ्या आणि महत्त्वाच्या डील संदर्भात त्याच्या आजोबांच्या एका जुन्या मित्रासोबत बैठक होती. घाईघाईने तो खोलीतून बाहेर पडला, शर्ट घातला आणि थेट ऑफिसकडे निघाला. आपल्या गर्विष्ठ आणि कठोर स्वभावासाठी ओळखला जाणारा विहान जेव्हा तो ऑफिसमध्ये पोहोचला, तेव्हा वातावरण विचित्र होते. रिसेप्शनिस्ट त्याच्याकडे पाहून हसू दाबत होती आणि कॉन्फरन्स रूमच्या बाहेर उभे असलेले तरुण-तरुणी आपापसात कुजबुजत होते. काहीतरी भयंकर गडबड आहे हे विहानच्या लक्षात आले. त्याने रागाने एका कर्मचाऱ्याला बोलावले. "माझ्या चेहऱ्यावर काही विनोद लिहिला आहे का, ज्यावर तुम्ही सगळे हसत आहात?" तो कर्मचारी घाबरला आणि नकारार्थी मान हलवू लागला. "मग कशाला उगाच बढाई मारतोयस? पुन्हा माझ्यासमोर हसण्याची हिंमत केलीस तर चालणार नाही. इथून चालता हो," विहान रागाने म्हणाला. तो पाय आपटत आपल्या कॅबिनमध्ये शिरला. त्याचा मित्र समीर आधीच सोफ्यावर बसून त्याची वाट पाहत होता. विहान वळताच समीरची नजर त्याच्या पाठीवर पडली आणि तो खळखळून हसायला लागला. "यार विहान, एक गोष्ट सांग, या नवीन शर्टची डिझाईन कोणत्या ब्रँडची आहे?" समीरने हसत विचारले. "काय मूर्खपणा आहे समीर, सकाळपासून सगळे माझ्यावर हसत आहेत. काय झालं?" विहान उद्गारला. समीरने त्याच्या फोनने विहानच्या पाठीचा फोटो काढला आणि त्याने तो फोटो त्याच्यासमोर धरला. फोटो पाहताच विहानची अस्वस्थता वाढली. त्याच्या शर्टच्या पाठीचा बराचसा भाग इस्त्रीने जळाला होता, ज्यामुळे त्याच्या पाठीची त्वचा उघडी पडली होती. त्या दिवशी सकाळी तो कोट घालूनच बाहेर पडला होता, पण गाडीतील उष्णतेमुळे त्याने कोट काढला होता आणि त्यामुळे शर्ट इस्त्रीने जळाला आहे हे त्याच्या लक्षात आले नव्हते. लाज वाटल्यामुळे विहान मीटिंगमध्ये लक्ष केंद्रित करू शकला नाही आणि त्याने कोट्यावधी डॉलर्सचा सौदा गमावला. जेव्हा तो संध्याकाळी घरी परत आला तेव्हा तो रागाने ओरडू लागला. "आई, कुठे आहेस? खाली ये." रीटाजी धावत आल्या. "काय झालं विहान, तू इतका रागावला का आहेस?" "होय, आज सकाळी माझ्या शर्टला इस्त्री कोणी केली?" विहानने जळालेला शर्ट दाखवला. "अरे बेटा, मी सहसा तुझ्या कपड्यांना इस्त्री करते, पण आज सकाळी माझ्या बहिणीने मला कॉल केला, म्हणून मी अंशिकाला सांगितलं." "काय झालं? तुझा शर्ट जळाला का?" रीटाजी म्हणाल्या. आईचं म्हणणं न ऐकता विहान सरळ स्वयंपाकघराकडे धावला. अंशिका तिथे रात्रीचं जेवण बनवत होती. विहानला बिबट्याच्या वेगाने आपल्या दिशेने येताना पाहून भीतीने तिने तोंडातली लाळ गिळली. ती काही बोलण्याआधीच विहानने तिचा हात पकडला आणि तिला ओढत थेट आपल्या खोलीत नेले. त्याने रागाने अंशिकाला पलंगावर ढकलले. त्या धक्क्याने अंशिकाचे बांधलेले केस मोकळे होऊन तिच्या सुंदर चेहऱ्यावर विखुरले आणि तिच्या साडीचा पदर पूर्णपणे वेगळा झाला. विहान ओरडणारच होता, पण अचानक त्याचे लक्ष अंशिकाच्या उजव्या तळ हाताकडे गेले, जो पूर्णपणे भाजला होता आणि त्यावर फोड आलेले होते. विहानचा राग क्षणात नाहीसा झाला. तो लगेच तिच्या बाजूने गुडघे टेकून बसला. "काय झालं? तुझा हात कसा भाजला?" विहानने तिचा हात आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला. "माझ्यापासून दूर राहा. तुला काय फरक पडतो?" अंशिकाने आपला हात मागे खेचण्याचा प्रयत्न केला, पण तिच्या डोळ्यातून ओघळलेले अश्रू थेट विहानच्या मनगटावर पडले. "हट्टीपणा करू नकोस अंशिका, मला दाखव." विहानवर बघत किंचित कठोर आणि पण काळजीयुक्त आवाजात म्हणाला. अंशिका आता यावेळी स्वर्गातील परीसारखी वाटत होती. तिचे विस्कटलेले काळे केस तिच्या गोऱ्या मानेवर आणि खांद्यावर रुळले होते. स्वयंपाकघरातील उष्णतेमुळे तिच्या नाजूक मानेवर घामाचे काही थेंब चमकत होते, ज्यामुळे तिचे सौंदर्य 100 पटीने वाढले होते. विहानची नजर अंशिकाच्या सुंदर आकृतीकडे वळली. "जा, मी बरी आहे." तिच्या सौंदर्यात तो पूर्णपणे मग्न झाला होता. तो आपल्याला राग का आला होता हेच विसरून गेला. खोलीत फक्त त्यांच्या श्वासाचाच आवाज येत होता. जेव्हा अंशिकाने विहानच्या डोळ्यात तिच्याबद्दलचे तीव्र आकर्षण आणि खोल भावना पाहिल्या, तेव्हा ती लाजून मागे सरकू लागली. विहान जणू एका तंद्रीतून जागा झाला. या खोलीत त्याची पत्नी बनलेली ही स्त्री किती मोहक आहे हे त्याला पहिल्यांदाच जाणवले. त्याचे शब्द त्याच्या कानात घुमत होते. "जिच्यावर मी पहिल्या नजरेत प्रेम करेल, तिच्याशीच मी लग्न करेन." पण इथे पहिल्या नजरेत नाही, तर या खोल नजरेत त्याला अंशिकासोबत एक अनोखे नाते जाणवू लागले. त्याचे हृदय अनियंत्रितपणे धडधडत होते. क्षणभरही विचार न करता त्याने हळुवारपणे अंशिकाचा भाजलेला हात उचलला आणि आपल्या ओठांना लावला. विहानच्या उबदार ओठांचा स्पर्श होताच अंशिकाच्या अंगावर काटा आला आणि ती सुन्न झाली. विहान उठून प्रथमोपचार किट आणायला गेला. "मी तुला 1000 वेळा सांगितलंय की तुझं काम काळजीपूर्वक कर, पण तुला माझं काहीच कळत नाही." औषध लावताना विहान हलक्या आवाजात रागवला. अंशिका पटकन आपला पदर सावरत लाजेने खाली बसली. विहानला ते सुंदर दृश्य पुन्हा पाहण्याची तीव्र इच्छा होती, पण त्याने आपल्या भावना लपवल्या. "तुझा हात बरा झाल्याशिवाय तू स्वयंपाकघरात पाऊल ठेवणार नाहीस, आणि हो, पुढच्या वेळी जर माझा असा शर्ट जळाला
तर मला सांग, मला राग येणार नाही. तुझ्या मूर्खपणामुळे आज मी एक मोठा सौदा गमावला. विहान म्हणाला. अंशिकाने मान झुकवली. मला माफ करा, ती हळू आवाजात म्हणाली आणि खोलीतून निघून गेली. विहान बराच वेळ बंद दाराकडे एकटक पाहत राहिला. त्याच्या हृदयात काहीतरी बदलत होते. दुसऱ्या दिवशी विहानने तिला कॉलेजमध्ये सोडले. अंशिका खूप घाबरली होती, कारण ती कॉलेजमधील इतर विद्यार्थ्यांपेक्षा वयाने थोडी मोठी होती आणि तिला वाटले की सगळे तिची चेष्टा करतील. पण विहानने तिच्या डोळ्यात पाहून तिला धीर दिला. काळजी करू नकोस, कोणी काही म्हणणार नाही आणि जर कोणी तुला त्रास दिला तर फक्त मला सांग, मी ते स्वतःच बघून घेईन. यानंतर विहानने कॉलेजचे सत्र संपले आणि तो त्याच्या नवीन स्टार्टअपच्या एका मोठ्या प्रकल्पाच्या निमित्ताने काही दिवसांसाठी काश्मीरला गेला. काश्मीरच्या बर्फाच्छादित खोऱ्यांमध्ये तिथे सर्वत्र केवळ शांतता होती. पोहोचल्यावर विहानला अचानक अंशिकाची आठवण येऊ लागली. ज्या मुलीला तो पाहू इच्छित नव्हता, तिची एक झलक पाहण्यासाठी तो आतुर झाला होता. याचे त्याला आश्चर्य वाटले. त्याने तिला फोन करण्याचा विचार केला, पण त्याला आठवले की त्याने अजून अंशिकाला नवीन फोन देखील घेऊन दिला नाही. त्याने त्याची आई रीटाला फोन केला. तिने त्याला सांगितले की अंशिका खूप थकल्यामुळे झोपली आहे. 3 दिवस उलटले, पण विहानचा अंशिकाशी काहीही संपर्क झाला नाही. जेव्हा कधी तो फ्री असायचा, तेव्हा अंशिका एकतर कॉलेजमध्ये असायची किंवा झोपलेली असायची. विहानचा मूड आणखीनच खराब झाला. त्याला वाटले की अंशिका मुद्दाम त्याला टाळत आहे. 3 दिवसानंतर विहान रात्री बरोबर 12 वाजता त्याच्या बंगल्यावर परत आला. तो थकून भागून त्याच्या खोलीकडे चालला होता, तेव्हा अचानक त्याला बाहेरच्या लॉनमधून कोणीतरी रडत असल्याचा आवाज ऐकू आला. तो रडण्याचा आवाज ऐकून विहानच्या काळजाला धक्का बसला. तो आवाज त्याने चांगलाच ओळखला. ती होती अंशिका. रात्रीच्या अंधारात एकटी बसून रडत होती. जेव्हा विहान लॉनवर पोहोचला, तेव्हा अंशिका लहान मुलासारखी आपला चेहरा हातांनी झाकून जोरजोरात रडत होती. त्या क्षणी तिला खूप दुःख झाले होते. अंशिका, विहानचे ओठ हळुवारपणे थरथरले. अंशिकाने लगेच आपला चेहरा वर उचलला. विहानला वाटले की जणू काही आपले सर्वस्व तिच्या त्या सुंदर लालसर डोळ्यात ओतून द्यावे. तो काळजीने तिच्याकडे धावला. काय झाले, तू ठीक आहेस ना? हे ऐकून अंशिका सर्व संकोच विसरून गेली. तिने विहानच्या मजबूत छातीवर डोके टेकवले आणि ती जोरजोरात रडू लागली. विहानने प्रेमाने तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि तिचे सांत्वन करू लागला. हुंदके देत अंशिका तिच्या कॉलेजमधील मुलींबद्दल तक्रार करू लागली. त्या सगळ्या माझी चेष्टा करतात. त्या म्हणतात की मी एक अशिक्षित खेडेगावातील मुलगी आहे. त्या दिवशी कॉलेजमध्ये झालेल्या माझ्या अपघातावर त्या सगळ्या माझ्यावर हसल्या होत्या. शिक्षकसुद्धा सगळ्यांसमोर मला ओरडतात. मी पुन्हा कधीही कॉलेजला जाणार नाही. मला पुढे शिक्षण घ्यायचेच नाही. विहानने तिला अधिक घट्ट मिठी मारली आणि म्हणाला, काळजी करू नकोस, मी त्या सगळ्यांना सांभाळून घेईन आणि जिथेपर्यंत तुझ्या अभ्यासाचा प्रश्न आहे, आजपासून मीच तुझा ट्युटर असेल. हे ऐकून अंशिकाला सुखद आश्चर्य वाटले. तेव्हा तिला जाणवले की ती विहानच्या किती जवळ आली आहे. तिने मागे हटण्याचा प्रयत्न केला, पण विहानने तिच्या बारीक कमरेवरची पकड घट्ट केली. त्याने अंशिकाला स्वतःच्या जवळ ओढले आणि आपले नाक तिच्या नाकाला टेकवत अतिशय गंभीर आवाजात म्हणाला, तुला माहीत आहे ना की मी तुझा नवरा आहे आणि तुझ्यावर माझा पूर्ण अधिकार आहे. तो तिच्या प्रेमात पूर्णपणे मग्न होऊन तिच्या कानात कुजबुजत होता. अंशिकाने लाजेने आपले ओठ चावला. सांग, तुझ्यावर माझा पूर्ण हक्क आहे ना, बरोबर? विहानचा आवाज पुन्हा घुमला आणि तिने हळूच होकारार्थी मान हलवली. पण तू स्वतःच म्हणाला होतास की आपल्यात असं काही होणार नाही. हे आठवून ती लाजून लाल झाली आणि पटकन त्याच्यापासून दूर झाली. ते शब्द उच्चारल्याच्या क्षणाला विहानने मनातल्या मनात स्वतःला दोष दिला, कारण आता तो त्या निरागस मुलीच्या प्रेमात आकंठ बुडाला होता. तिचा निरागसपणा, तिचे सौंदर्य आणि तिचा लाजाळूपणा या सर्वांनी विहानच्या हृदयाला स्पर्श केला होता. त्याने आपल्या केसांवरून हात फिरवला आणि थोड्याशा लाजेने म्हणाला, त्या रात्रीच्या माझ्या वागणुकीबद्दल मी माफी मागतो. अंशिका त्याला इतक्या लवकर माफ करणार नव्हती. तिने आपला आवाज शांत करत स्पष्टपणे म्हटले, हे नातं समजून घेण्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे. तिने हे फक्त विहानला चिडवण्यासाठी म्हटले होते, पण खरं तर शहरातला हा गर्विष्ठ तरुण तिच्या प्रेमात पूर्णपणे पडाला होता. याचा तिला प्रचंड आनंद झाला होता. विहानलाही तिची ही गोड युक्ती समजली होती. तिने त्याचे मन जिंकले होते, म्हणून तो हसला आणि त्याने मान झुकवली. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा विहान जागा झाला, तेव्हा अंशिका आरशासमोर उभी राहून तयार होत होती. तिने फिकट गुलाबी रंगाचा अनारकली सूट आणि गडद रंगाची लिपस्टिक लावली होती. अनारकली सूट आणि गडद रंगाची लिपस्टिक लावून ती खूपच सुंदर दिसत होती. विहानच्या हृदयाची धडधड वाढली. अंशिका हे सर्व विहानला चिडवण्यासाठी मुद्दाम करत होती. ती आरशात त्याचे प्रतिबिंब पाहत होती आणि काहीच माहीत नसल्याचे नाटक करत होती.
होती. ती तयार होऊन निघायला लागताच विहानने अचानक तिचा हात पकडला आणि तिला स्वतःकडे ओढले. अंशिकाचा तोल गेला आणि ती थेट विहानवर पलंगावर पडली. विहानने तिचे कंबर घट्ट धरले आणि मनमोहक हास्य करत म्हणाला, तुला पाहिजे तितके मला चिडव. लवकरच माझी वेळ येईल आणि मग मी या सगळ्याचा बदला घेईन. विहानच्या हाताच्या उबदार स्पर्शाने अंशिका लाजेने लाल झाली. मला सोडा, तुम्ही काय करत आहात? तुम्ही मला वचन दिले होते, ती गोंधळून म्हणाली. विहानने तिला सोडले आणि खांदे उचकवत म्हणाला, अजून काय पाहिलंस माझ्या भाग्यवान? ही तर फक्त सुरुवात आहे. एकदा का तू मानसिकरित्या तयार झालीस की मी तुला माझ्या प्रेमाचा पूर्ण प्रभाव दाखवीन. त्याने आपला डावा डोळा विंक केला. तसे आज तू खूप सुंदर दिसत आहेस, असे म्हणत त्याने तिच्या गालाला हळुवारपणे स्पर्श केला. अंशिकाने रागाने पाय आपटले. संध्याकाळी विहानच्या नवीन व्यावसायिक भागीदाराच्या स्वागतासाठी बंगल्यात एक भव्य पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्यात संपूर्ण कुटुंब आणि विहानच्या कॉलेजमधील मित्रांना आमंत्रित करण्यात आले होते. जेव्हा अंशिका तयार होऊन खाली गेली तेव्हा तिने विहानला त्याच्या जुन्या कॉलेज मैत्रिणीसोबत हसताना आणि गप्पा मारताना पाहिले. हे पाहून अंशिकाच्या मनात मत्सर दाटून आला. मग तिची नजर गावाहून शहरात आलेल्या तिच्या काकाच्या मुलावर आदित्यवर पडली. अंशिका लगेच जाऊन आदित्यच्या बाजूला उभी राहिली आणि अगदी विहानसारखीच हसत खेळत त्याच्याशी बोलू लागली. विहानला तिच्याकडून अशा प्रकारची अजिबात अपेक्षा नव्हती. अंशिका त्याच्या 2 पावले पुढे जाईल याचा त्याने अजिबात विचार केला नव्हता. त्याने रागाने आदित्यच्या दिशेने चाल केली. काहीतरी निमित्त शोधून त्याने परत पाठवले त्याला आणि तो अंशिकासमोर उभा राहिला. तुझं काय चाललंय? मी विचारू शकतो का? अंशिकाने खांदे उचकवले. का? तुला काही अडचण आहे का? हे ऐकून विहान तिच्या जवळ आला. तो पुढे झुकला आणि अंशिकाच्या कानात कुजबुजला. एक समस्या नाही तर एक मोठी समस्या आहे. ठीक आहे, मी वचन देतो की आजपासून मी कोणत्याही मुलीशी बोलणार नाही. पण तू सुद्धा मला कोणत्याही मुलाच्या मागे फिरताना दिसू नकोस. नाहीतर मी हिशोब चुकता करेन आणि आज तू इतकी सुंदर दिसत आहेस की मी स्वतःला आवरू शकत नाही. असे म्हणत विहानने तिच्या कमरेवरून हलकेच बोट फिरवले, ज्यामुळे ती अस्वस्थ झाली आणि लांब पावले टाकत तो समीरच्या बाजूला जाऊन उभा राहिला. असो, दादा तू तिला घटस्फोट कधी देणार आहेस? समीरने मुद्दाम थट्टा करत विचारले. घटस्फोटाबद्दल माहीत नाही, पण जर तू पुन्हा तो शब्द उच्चारलास तर मी तुला नक्कीच या घरातून हाकलून देईल. मी तिला मनापासून स्वीकारले आहे. माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आहे, विहान गर्वाने म्हणाला. हे ऐकून समीरच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य उमटले. त्याच रात्री विहान पुढे आला. त्याने अंशिकाचा हात आपल्या हातात घेतला आणि संपूर्ण समाजासमोर आणि आपल्या मित्रांसमोर अभिमानाने तिला आपली पत्नी म्हणून स्वीकारले. आजोबा अमरनाथजींच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. अंशिकाच्या मनातील सगळी भीती नाहीशी झाली होती. त्या माणसाने संपूर्ण जगासमोर तिला आपले नाव आणि आदर दिला होता. भावना विवश झालेल्या अमरनाथजींनी पार्टीत आणखी एक घोषणा केली. पुढच्या आठवड्यात तो त्यांच्या लग्नाचा आनंद साजरा करण्यासाठी एक भव्य रिसेप्शन आयोजित करणार होता. रिसेप्शनाच्या रात्री अंशिकाला एक अनाकलनीय अस्वस्थता जाणवली. तिला माहीत होते की आता ते पूर्णपणे एकमेकांचे होणार होते. त्याच अस्वस्थतेत ती आदित्यच्या खोलीत जाण्याऐवजी ती तिच्या मैत्रिणींच्या खोलीत लपली. विहान तिची खोली आतुरतेने वाट पाहत होता. बराच वेळ ती परत न आल्याने तो तिला शोधायला बाहेर गेला. पण तो एकटा प्रत्येक खोली तपासू शकत नव्हता, म्हणून तो स्वतःच्या खोलीत परत आला. पण गुपचूपपणे त्याने अंशिकाच्या या गोड चावटपणाचा बदला घेण्याची योजना आखली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी सगळे झोपलेले असताना अंशिका आपले कपडे कपाटातून काढण्याच्या आणि फ्रेश होण्याच्या उद्देशाने हळूच त्यांच्या खोलीत गेली. ती वॉशरूमकडे जाण्याआधीच विहानने मागून तिच्या कमरेभोवती हात टाकला आणि तिला पटकन आपल्या मिठीत उचलले आणि पलंगावर नेले. त्याने अंशिकाला अगदी हळुवारपणे पलंगावर झोपवले आणि तो तिच्यावर वाकला. आता आणखी वाट पाहायला लावू नकोस अंशिका, तुझ्या हृदयाला आवर घालू नकोस, विहान तिच्या डोळ्यात पूर्ण तीव्रतेने आणि अधिकाराने पाहत म्हणाला. अंशिकाने लाजून डोळे मिटले आणि नकारार्थी मान हलवली. तुला माझा असा छळ करायला मजा येते, नाही का? विहानच्या आवाजात एक खोल आकर्षण होते. त्याने आपला चेहरा अंशिकाच्या रेशमी केसांमध्ये लपवला आणि पुढच्या क्षणी त्याचे ओठ अंशिकाच्या गोऱ्या मानेवर फिरू लागले. यावेळी अंशिका त्याच्यापासून वेगळी झाली नाही. याचा अर्थ होता की तिचे मौन हीच तिची संमती होती. विहानने तिच्या चेहऱ्यावरून केस बाजूला सारले आणि तिच्या धुंद करणाऱ्या सुगंधात रमून गेला. त्याचे ओठ अंशिकाच्या गुलाबी ओठांवर स्थिरावले
दोघांच्याही अस्तित्वातून एक तीव्र विद्युत प्रवाह वाहत होता. अंशिकाने आपल्या बोटांनी विहानचा शर्ट घट्ट पकडला. तिला अस्वस्थ आणि परमानंद दोन्ही वाटत होते. हा स्पर्श दोघांसाठीही पूर्णपणे नवीन, पवित्र आणि तीव्र होता. विहानने तिला आपल्या मिठीत घट्ट धरले. आज 2 शरीरच नाही तर 2 आत्मा एक होत होते. जणू वेळच थांबली होती. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमाच्या सागरात पूर्णपणे बुडू लागले होते. विहानने स्वतःला अंशिकाच्या अस्तित्वाला पूर्णपणे समर्पित केले आणि तिच्या संपूर्ण अस्तित्वावर आपल्या नावाचा एक अंतिम ठसा उमटवला. आज ती मुलगी मानसिक आणि शारीरिक दोन्ही अर्थांनी पूर्णपणे विहानची झाली होती. दुपारी 3 वाजता विहानने तिला आपल्या मिठीतून सोडले. अंशिका लाजेने लाल झाली होती. बाहेर गेल्यावर सगळे काय विचार करतील याची तिला काळजी वाटत होती. पण सुदैवाने त्या दुपारी जेव्हा ते खोलीतून बाहेर पडले तेव्हा सगळे आपापल्या खोल्यांमध्ये आराम करत होते. ते पाहून विहान खोडकरपणे हसला आणि अंशिकाला पुन्हा खोलीत ओढून दार बंद केले. यानंतर अंशिकाचे आयुष्य जणू आनंदाच्या रंगांनी भरून गेले. विहानचे प्रेम आणि खोडकरपणा शिगेला पोहोचला होता. तो क्षणांची किंवा जागेची वाट न पाहता थेट अंशिकाला आपल्या मिठीत घेत असे. त्याचे रिसेप्शन भव्य झाले होते. आणि लग्नानंतर अवघ्या काही आठवड्यातच अंशिका गरोदर असल्याची आनंदाची बातमी आल्यावर संपूर्ण कुटुंब आनंदी झाले. वारसदाराच्या आगमनाने आजोबांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. विहान आता अंशिकाची पूर्वीपेक्षाही जास्त काळजी घेऊ लागला. अंशिकाने आई होण्यासाठी कॉलेजसुद्धा सोडले होते. पण विहानने तिच्यावर कोणताही दबाव टाकला नाही. पण त्यांचा गोंडस मुलगा आयांशच्या जन्मानंतर अवघ्या 5 महिन्यानंतरच विहानने अंशिकाला पुन्हा कॉलेजमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा पुढाकार घेतला. असे नाही की मुलाची जबाबदारी केवळ अंशिकावरच होती. विहानने एका अत्यंत जबाबदार आणि समर्पित वडिलांप्रमाणे आपला मुलगा आयांशची काळजी घेतली. तो अंशिकासाठी एक प्रेमळ, काळजी घेणारा आणि आदर्श जीवनसाथी असल्याचे सिद्ध झाला. विहानच्या निरपेक्ष प्रेम आणि सहवासाने अंशिका आपली सर्व भूतकाळातील दुःखे कायमची विसरून गेली.